मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेखचा माफीनामा भविष्यात अशी वक्तव्य केल्यास कार्यवाही करू. मुंब्रा पोलिसांची नोटीस. भाजपच्या किरीट सोमय्या यांनी केली होती तक्रार. राज ठाकरे महाराष्ट्राचा राजा आहे का? जबरदस्ती चालणार नाही. बिहार भवन थांबवण्याची कुणाची ताकद नाही. मंत्री अशोक चौधरींचं मनसेला आव्हान. बिहारी माणूस महाराष्ट्रामध्ये येऊन पोट भरतो, पण आपल्या तरुणांमध्ये काम करण्याची मानसिकता राहिली नाही. रोजगाराच्या मुद्द्यावरून मंत्री गुलाबराव पाटलांनी मराठी तरुणांना सुनावलं. इतक्या वर्षांपासून मराठी माणसाच्या जीवावर निवडून येत आहे. सत्तेच्या लाचारीसाठी मराठी माणसाला दुय्यम समजू नका. मनसेच्या अविनाश अभ्यंकरांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार. डोंबिवली पालिकेची मराठी तरुणीच्या स्टॉलवर कारवाई. राज ठाकरेंकडून प्रकरणाची दखल. आयुक्तांशी चर्चा करणार. मनसे पदाधिकारी पाठीशी. अविनाश जाधवांचा तरुणीला आश्वासन. तुझ्या स्टॉलची गाडी तोडून फोडून टाकू म्हणणाऱ्या मनपा अधिकाऱ्याला डोंबिवलीमधील मराठी तरुणी नडली. महाराष्ट्र आमचा, पहिला हक्क आमचा. एकता सावंतनं सुनावलं. मुंबईच्या नवीन महापौरांची निवड फेब्रुवारी महिन्यात होणार. भाजप शिंदेकडून अद्याप नगरसेवकांची गटनोंदणी नसल्यानं निर्णय लांबणीवर. शिंदे रुसून बसलेत. रुसलेल्या सुनबाईंच्या सारख्या दिल्लीला चक्रा. मुंबईतल्या महापौर पदावरून संजय राऊतांची शिंदेंवर टीका. तर राहुल गांधींची नवरी झालेत. नवनाथ वन यांचा पलटवार. महायुतीचा जिल्हा परिषद निवडणुकीतही बिनविरोध पॅटर्न जोरात. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये 5 तर कणकवली आणि वैभववाडी तालुका पंचायत समितीमध्ये 6 उमेदवार बिनविरोध विजयी. सोलापुरातील बार्शीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी भाजप विरोधात एकत्र. तर अस्तित्व टिकवण्यासाठी युती म्हणत जयकुमार गोरेंची टीका. दावोसमध्ये 30 लाख कोटींची सामंजस्य करार करून मुख्यमंत्री फडणवीस परतले. आज नांदेडमधील हिंददी चादर या कार्यक्रमाला हजेरी लावणार. नमस्कार. सुप्रभात.